नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. निसर्ग पूजेचा अजोड सोहळा. सातपुड्याच्या कुशीत काठीची राजवाडी होळी सज्ज. गुजरातच्या जंगलातून पायी येणार मानाचा दांडा. नमस्कार. आधुनिकतेच्या प्रवाहात आजही आपली संस्कृती आणि परंपरा जीवापाड जपणारा समाज म्हणजे आदिवासी समाज. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या काठी, तालुका अक्कलकुवा येथील प्रसिद्ध राजवाडी होळीचा 100 वर्षांहून अधिक काळ चालत आलेला वैभवशाली वारसा यंदाही तितक्याच निष्ठेने साजरा होत आहे. या होळीचा मुख्य दांडा बांबू आणण्यासाठी ग्रामपुजारी आणि मानकरी अनवाणी पायाने गुजरातच्या जंगलाकडे रवाना झाले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या निसर्गपूजेकडे लागले आहे. काठीच्या राजवाडी होळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे होळीसाठी लागणारा बांबू. हा बांबू गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील नामगीर आणि हाकडी, तालुका डेडियापाडा येथील घनदाट जंगलातून आणला जातो. परंपरेनुसार हा बांबू काढताना कोणत्याही लोखंडी हत्याराचा कुऱ्हाड किंवा करवत वापर केला जात नाही. केवळ लाकडी साहित्याच्या सहाय्याने अत्यंत कौशल्याने हा बांबू मुळासकट काढला जातो. निसर्गाला इजा न पोहोचवता त्याचे पूजन करण्याची ही पद्धत आदिवासी संस्कृतीचे पर्यावरणपूरक दर्शन घडवते. हा दांडा आणण्याची जबाबदारी काही ठराविक कुटुंबांकडे वंशपरंपरागत सोपवण्यात आली आहे. दिनांक फेब्रुवारी 27 रोजी सकाळीच मानकरी काठी येथून पायपीट करत रवाना झाले आहे. हे मानकरी जंगलातून तो विशाल बांबू खांद्यावर घेऊन मैल प्रवास करत होळीच्या दिवशी मध्यरात्री काठी गावात पोहोचतील. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावात या मानाच्या दांड्याची ग्रामस्थांकडून मनोभावे पूजा केली जाते. या सोहळ्याचे नेटके नियोजन आणि धार्मिक विधी पार पाडण्यासाठी गाव पुजारी गोमऱ्या टेंबऱ्या वसावे, रायसिंग हंद्या वसावे, सतीराम भामटा वसावे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. दांडा आणणारे मानकरी म्हणून रायसिंग हंद्या वसावे, सेमट्या टेड्या वसावे, मांग देहल्या राऊत बहाद्या कीर्ता वसावे, नौजा इरमा वसावे, रामा बहाद्या पाडवी आणि रवींद्र पेचरा वसावे हे आहेत. तर होळी सजावटीचा मान बापा राऊत, जोत्न्या वसावे, तेजला राऊत, दोहऱ्या वसावे, गोप्या वसावे आणि सांगा राऊत यांना मिळाला आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या या राजवाडी होळीला पाहण्यासाठी आणि आदिवासी लोकसंस्कृती अनुभवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांची आणि पर्यटकांची मांदियाळी काठी नगरीत जमणार आहे. आमची होळी ही केवळ सण नसून निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही शिस्त आणि श्रद्धा आजही आमचा समाज जपतोय याचा आम्हाला अभिमान आहे, असे CK पाडवी, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद यांनी सांगितले आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी, मुलगी. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.